नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. या श्लोकात समर्थांनी आपले आचरण कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले आहे. माणसाला नको त्या गोष्टी करण्याचा मोह लवकर होतो. वाईट गोष्ट करण्यासाठी कुठे शिकायला जावे लागत नाही. सिगरेट कशी ओढावी, दारू कशी प्यावी व पचवावी याचे काही क्लासेस असल्याचे ऐकलेले नाही. परंतु तरीसुद्धा काहीही न करता अगदी सहजपणे दारू सिगरेटचे व्यसन माणसाला लागते. जुगार खेळायलाही कोणी काही सांगत नाही, तरी ही माणसे जुगाराच्या मागे लागत असतात. त्यामुळे आपली करणी जर वाईट असेल तर त्याचे फळ आपल्याला वाईटच मिळेल. जैसी करणी वैसी भरणी. या वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत, पण उलट चांगल्या गोष्टी मात्र शिकाव्या लागतात व त्या सातत्याने अंगीकाराव्या लागतात. म्हणूनच वाईट गोष्टी टाळण्यासाठी व चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी विवेकाचा उपयोग करा असे समर्थांनी सांगितले आहे. विवेक म्हणजे संयम. सत्सद विवेक बुद्धीने करायच्या गोष्टी म्हणजेच विवेक. चांगल्या बुद्धीने जे करायचे त्यालाच विवेकाने करायचे असे म्हटले जाते. समर्थ सांगतात की अशी अशुद्ध वाईट क्रिया विवेकाने बदलावी व अत्यंत आदरपूर्वक श्रद्धापूर्वक शुद्ध क्रियेचा अंगीकार करावा. अर्थातच यासाठी तुम्हाला षड्रिपूंचा त्याग केला पाहिजे व तुमचे वागणे नीतिधर्माला धरून असले पाहिजे. तसे असेल तरच शुद्ध क्रियेचा अंगीकार केल्यासारखे होईल. शुद्ध क्रियेचा अंगीकार कठीण प्रसंगी सुद्धा करावा. म्हणजे समजा आपण खरे बोलायचे ठरवले तर कितीही कठीण प्रसंग असला तरीही खरेच बोलावे. त्याचे फळ निश्चितच चांगले मिळेल. अर्थातच हे खरे बोलणे विवेकाचे असावे. सुभाषितकार म्हणतात, यथा चित्तम तथा वाचो, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रिया यांच साधूनाम एकरूपता. सज्जनांचे जसे मन तशी वाचा, जशी वाचा तशी कृत्ये. याप्रमाणे विचार, उच्चार आणि आचार यात त्यांची एकरूपता असते. संसार तापाची जी कल्पना तुझ्या मनात घर करून बसली आहे तिचा तू त्याग कर. यासाठी शुद्ध वचन व शुद्ध आचरण ठेवले तर प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही तुला साधतील व त्यातच तुझे कल्याण होईल. जय जय रघुवीर समर्थ.